जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत रोज कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं अशा 13 माळा या उपक्रमाअंतर्गत आपण करत आहोत, जप करत आहोत, नामस्मरण करत आहोत. आणि एकीकडे नामस्मरण करत असताना आपल्या महाराजांनी त्यांच्या तत्वज्ञानातून जे आपल्याला विचारधन दिलेलं आहे त्याचा आपण परामर्श घेत आहोत, त्यावर आपण काही चिंतन करत आहोत. आज मला अत्यंत आनंद होतोय की अनेक लोक ह्या उपक्रमाच्या अंतर्गत रोज ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे न चुकता रामनाम घेत आहेत किंवा त्यांच्या उपास्य दैवताचं नाम घेत आहेत. आणि दिवसभर ते आपल्या स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने पाहतही आहेत की आपलं कुठे चुकतंय का, आपण जे वागतोय ते आपल्या महाराजांना आवडतंय का. आणि हेच महाराजांना अपेक्षित आहे की आपलं अंतःकरण आपल्याला शुद्ध करायचे आणि आचरण शुद्ध ठेवायचे. कारण आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. महाराज म्हणतात त्याप्रमाणे जसं जमिनीवर पडलेलं नाणं आपण उचलल्यानंतर नाण्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आलो की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकदम आपल्याला लागू होतात. म्हणजे फक्त लग्न केलेलं आहे अशी व्यक्तीच प्रपंची आहे असं नाही, किंवा प्रापंचिक आहे असं नाही. लग्न न केलेली व्यक्ती सुद्धा प्रापंचिकच असते असं महाराजांचं सांगणं आहे. कारण प्रापंचिक माणसाची व्याख्या महाराजांनी काय केलेली आहे की जो सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रापंचिक आहे किंवा त्याचा प्रपंच चालू आहे. आता इथे सुख म्हणजे काय आणि त्या प्रपंचामध्ये सुख कसं होईल, हा आज आपला चिंतनाचा विषय आहे. महाराजांनी जे त्यांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण थोडासा विचार परिमर्श करणार आहोत. आज आपल्या प्रत्येकाची धडपड प्रपंचामध्ये सुख मिळावं अशी आहे. हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण आपली मनाची समजूत अशी आहे की जे काही सुख आपल्याला मिळायचं आहे ते आपल्याला प्रपंचातूनच मिळणार आहे. म्हणजे ही समजूत आपण करून घेतलेली आहे किंवा आपली ती झालेली आहे. म्हणजे काय होतं की प्रपंच हा दुःखमय आहे, तो मिथ्या आहे, तो अशाश्वत आहे, तो असत्य आहे. हे महाराजांनी आपल्याला प्रपंचाचं स्वरूप उलगडून सांगितलंय. पण जो प्रपंच मिथ्या आहे, दुःखमय आहे, त्यातून आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, इथे आपलं थोडंसं चुकतं. म्हणजे आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की प्रपंचामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत, जशा हव्या आहेत, जसं घडावं असं वाटतं तसं घडत नाही आणि आपल्याला ते मान्य करावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण पटकन सुखावून जातो, पण ते सुख चिरंतन टिकतं का, चिरकाल टिकतं का. म्हणजे मनाची जी सुखमय अशी अवस्था झालेली असते ती किती वेळापर्यंत टिकते ह्याचा जर आपण सर्वांनी विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की थोड्या वेळानंतर ती सुखाची भावना निघून जाते. म्हणजे 2-3 दिवस आपले बरे जातात आणि पुन्हा काहीतरी घडतं, पुन्हा आपल्या मनाची अवस्था थोडीशी दोलायमान होते, पुन्हा कधीतरी चिंतेचं, काळजीचं कारण उत्पन्न होतं आणि पुन्हा आपण दुःखमय अशा प्रपंचाचा अनुभव घेतो. मग स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की मग आपला प्रपंच हा कधी सुखाचा होणार नाही का, किंवा प्रत्येक वेळेला मला काही प्रापंचिक दुःख भोगावी लागतील असंच माझ्या वाट्याला येणार आहे का. तर महाराज काय सांगतात ते आपण पाहूया की प्रपंचातलं सुख दुःख हे जाणीवेवर अवलंबून आहे. खरं तर सुख म्हणजे काय आहे तर मनाच्या अंतरंगात, मनाच्या अंतर्गत पातळीवर भगवंताच्या स्मरणामध्ये जी अत्यंत आल्हाददायक अशी
अनुभव, अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते, ते म्हणजे खरं तर सुख आहे. हे जे सुख आहे ते बाह्य वस्तूंवर किंवा विषयांवर अवलंबून नाहीये. ती भगवंताच्या स्मरणामधून प्राप्त होणारी अशी अवस्था आहे, सुखावह अवस्था आहे. म्हणजे आपण ह्याचा अनुभव घेतोय की जेव्हा आपण ध्यान करत असतो, जेव्हा आपण जप करत असतो, नामाला बसलेलो असतो आणि साधारण 1 तासभर 1.5 तास आपलं ध्यान झाल्यानंतर आपले डोळे असे आतून खेचले गेलेले असतात. आपण एका वेगळ्याच आपल्या अंतरंगामध्ये आपण ती एक सुखाची अवस्था भोगत असतो आणि आपल्याला त्या पातळीवरून व्यावहारिक पातळीवर उतरावंसं वाटत नाही. ही खरी सुखाची अवस्था आहे. पण शेवटी कसं आहे, प्रपंच आपल्याला सोडता येत नाही. आपल्याला तो करावाच लागतो. मग आपली मनाची भूमिका तो प्रपंच करत असताना कशी असायला हवी, हे आज आपण ह्या चिंतनामधून बघणार आहोत. म्हणजे महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण जर आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं, तर त्याचं प्रकटीकरण आपल्या आचरणामध्ये होणार, म्हणजे आपलं आचरण शुद्ध राहणार. आणि ह्या सगळ्याला जर भगवंताचं अधिष्ठान ठेवलं, म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये ती प्रापंचिक कर्तव्य जर केली, कुठलीही आसक्ती न ठेवता, तर जरी समोरनं दुःखाची परिस्थिती आली, जरी समोरनं चिंतेचं काही कारण उत्पन्न झालं, काळजीचं काही कारण उत्पन्न झालं, तर अशा वेळेला लगेचच आपल्या मनामध्ये ही भावना येते की नाही, माझा रामराया आहे, माझे महाराज आहेत, आणि आपण एक मनाची स्थिरता अनुभवू शकतो. म्हणजे आपण आपल्या दुःखाकडे थोडंसं त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो. म्हणजे कसं की हे देहाचं दुःख आहे, हे मनाने आपल्याला पाहता येतं. आणि ज्या प्रपंचामध्ये मनाची स्थिरता आहे, वृत्तीचं समाधान आहे, तो प्रपंच बाह्य पातळीवर कितीही दुःखाचा सामना करत असला तरी जी व्यक्ती अशा तऱ्हेने उपासना मार्गावर मार्गक्रमण करत असताना वृत्तीचं समाधान ठेवून राहते आणि चित्ताची स्थिरता ज्या व्यक्तीला लाभलेली असते, तिचा प्रपंच बाह्य पातळीवर कितीही त्याला प्रारब्धाचे भोग भोगायला जरी लागले, तरीही त्याला मनातून अत्यंत आनंद प्राप्त होत असतो. कारण त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये भगवंताची एक सदैव जाणीव असते, ज्याला महाराज अनुसंधान असं म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो, आपण जेव्हा अनुसंधानामध्ये राहतो, आपण सदैव आपल्या मनामध्ये काय विचार उत्पन्न होत आहेत ह्याचा आपण विचार करत असतो आणि आपली वर्तणूक कशी आहे हे आपण जेव्हा पाहत असतो, त्यावेळेला आपल्याला एक सुखाची अवस्था प्राप्त होते आणि ते प्रपंचातलं खरं सुख आहे. म्हणजे विषयापासून मिळणारं सुख हे खरं नाहीये. खरं सुख काय आहे हे महाराजांनी आपल्याला सांगितलंय, त्याचं चिंतन आपण करतोय. या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की प्रपंचामध्ये सुख कसे होईल. आपण एक मुद्दा पाहूया. महाराज काय सांगतात, तर शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे राखावे स्मरण, हेच प्रपंच सुखी होण्याचे साधन. साधारण आपल्याला असं वाटतं की ज्या गोष्टी देहाला सुख देतात त्या पुष्कळ आपल्या प्रपंचामध्ये असाव्यात, हे आपल्या जन्माचं जणू काही ध्येय आहे, अशा पद्धतीने, अशा मनोभूमिकेतून आपण प्रत्येक जण रोज धडपडत असतो. पण आपण जर सूक्ष्मपणे बघितलं, थोडंसं आपण शांतपणे विचार केला, तर ज्या व्यक्तीकडे देहाला सुख मिळेल अशा अनेक जरी वस्तू असल्या, पुष्कळ वस्तू असल्या, तरी ती माणसं सुखी झालेली आपल्याला आढळत नाहीत. त्यांना आपण जाऊन विचारलं की बाबा तू सुखी आहेस का? तुझ्याकडे खूप मोठं घर आहे, तुझ्या घरामध्ये पुष्कळ वस्तू आहेत, पैसा आहे, तुला हवं ते तू करू शकतोस, सगळं काही तुझ्या प्रपंचामध्ये आहे. बाबा रे तू सुखी आहेस का? तर तो सांगेल नाही, मी अशा अशा गोष्टी फेस करतोय आणि मला फार दुःख आहे. म्हणजे काय की जेव्हा बाहेरच्या गोष्टींवर आपण आपलं सुख अवलंबून ठेवतो, त्यावेळेला शेवटी दुःखमय अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये राहा. पुढे महाराजांनी लग्नाचं उदाहरण दिलेलं आहे की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की लग्न झालं की आपल्याला सुख मिळेल. मग कित्येक लग्न झालेली मंडळी सुखी आहेत का? तर तसं आपल्याला आढळत नाही.
म्हणजे आपल्या ज्या काही कल्पना आहेत ना प्रपंचापासून सुख मिळवण्याच्या, त्या प्रत्येक कल्पनेला छेद गेल्याचं जाणवतं. किंवा जी जी वस्तू उत्पन्न झालेली आहे, ती परमेश्वराने जणू काही माझ्या स्वतःच्या सुखासाठीच उत्पन्न केली आहे, हा एक भाव असतो. म्हणजे एखादी वस्तू आहे, सगळ्यांनीच त्याचा उपभोग घ्यायचा म्हटल्यानंतर प्रत्येकाला तो पूर्णपणे मिळत नाही. म्हणजे धडपड प्रत्येकाची सुखा करताय, पण शेवटी ते पूर्णत्वाने तुमच्या पदरामध्ये पडतं का? तर पडत नाही. मग हे कळून सुद्धा आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. महाराज काय सांगतात, की प्रपंचामध्ये सुख मिळेल म्हणून जेवढी चिकाटी तुम्ही धरता, तेवढी 1/4 जरी चिकाटी भगवंत मिळावा म्हणून धरली, तर भगवंत असं समोरून उभा राहील. पण तसं होत नाही. म्हणजे मनुष्य सुखाकरता आयुष्यभर धडपड करतो. तो तरी काय करणार? म्हणजे त्याची मनोभूमिकाच तशी असते, की त्याला असं वाटत असतं, की प्रपंचातूनच आपल्याला सगळं सुख मिळणार आहे. पण अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. एक वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी धडपडतो. ती वस्तू मिळाली, की महाराज म्हणतात तसं त्या वस्तूच्या एका आणण्यातच दुसरी वस्तू आणण्याचं बीज आहे. म्हणजे पुन्हा तो दुसऱ्या वस्तूसाठी धडपडत राहतो. मग त्याला हे कळत नाही, की सुख हे त्यागामध्ये आहे, भोगामध्ये नाहीये. म्हणजे आपण काय करतो, ते सुख भोगण्यासाठी धडपड करतो. जर आपण एखाद्या गोष्टीचा त्याग केला, तर जी काही सुखाची अवस्था प्राप्त आपल्याला होणार आहे, त्याचा अनुभव आपण घ्यायला तयार नसतो. आणि म्हणून दुःखच पदरात पडतं. मग महाराज काय सांगतात, की एखादं सुख किंवा एखादी सुखाची अवस्था चिरकाळ टिकणारी अशी तुम्हाला हवी असेल, चिरंतन टिकणारी अशी हवी असेल, तर तुम्हाला साधन करायला पाहिजे. म्हणजे काय, की आपल्या संपूर्ण प्रापंचिक गोष्टींना भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे आपलं खरं सुख तर भगवंतापाशी आहे. भगवंताचं अधिष्ठान म्हणजे काय, की रोज आयुष्य जगत असताना भगवंताची आपल्याला आठवण पाहिजे, आपल्या महाराजांची आपल्याला आठवण पाहिजे. आज आपली सगळी आसक्ती प्रपंचामध्ये अडकलेली आहे. म्हणजे आपल्याला प्रपंच हा हवाच आहे. पण भगवंत असला तरी चालेल, सद्गुरू असले तरी चालतील, अशी आज आपली अवस्था आहे. आपण प्रपंच सोडायला तयार नाही. ती आसक्ती आपल्याला सोडायची. म्हणजे महाराज हे म्हणत नाहीत, की तुम्ही प्रपंच सोडा, लंगोटी बांधा आणि हिमालयामध्ये जाऊन बसा. महाराज त्यावर पुढे अजून म्हणतात, की असं कोणी सांगितलं तरी कोणी करणार नाही. आणि महाराज तसं म्हणतही नाहीत. महाराज म्हणतात, की तुम्ही प्रपंच करा. कारण प्रपंच हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपल्याला सोडायचं काय आहे, तर प्रपंच सोडायचा नाहीये, त्यातली आसक्ती सोडायची. मग आसक्ती सुटायला काय मार्ग आहे, ते आपल्याला पाहायचंय. महाराज काय सांगतात, की प्रपंचातील आसक्ती कमी होऊन भगवंताचं प्रेम येण्यासाठी आपल्याला शास्त्रांनी घालून दिलेली बंधनं पाळायला पाहिजेत. मग त्यासाठी काय करायचं, तर 3 गोष्टी आहेत. आपल्याला आचार, विचार आणि उच्चार हे फार सांभाळावे लागतात. म्हणजे आपल्याला महाराजांनी जे सांगितलंय, की शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. या 2 गोष्टी आता आपण पाहूया, आचार, विचार आणि उच्चार. सगळ्यात पहिल्यांदा विचारांची निर्मिती आपल्या मनाच्या अंतर्गत पातळीवर होते. त्याचं प्रकटीकरण आचारातून होतं, म्हणजे आचरण. पहिल्यांदा अंतःकरण, मग आचरण. अंतःकरणामध्ये काय आहे, हे आपल्याला शोधून पाहावं लागतं. आपण जेव्हा जपाच्या वेळेला बसतो, तेव्हा तो कृत्रिमपणे न करता बघत राहायचं, डोकवायचं आपल्या मनामध्ये, काय घाण भरलेली आहे. म्हणजे तो भगवंत येणार कसा तिथे. म्हणजे एखादी खोली जेव्हा अनेक वस्तूंनी भरलेली असते आणि नवीन वस्तू जर आपल्याला त्या खोलीमध्ये ठेवायची असेल, तर ठेवता येते का? नाही ठेवता येत. जुन्या वस्तू काढाव्या लागतात आणि मग नवीन वस्तू भरावी लागते. आपल्याला भगवंत हृदयामध्ये स्थापित करायचं आहे, आपल्याला आपल्या सद्गुरूंना आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची आहे. आणि आपलं अंतःकरण किती प्रदूषित आहे, त्याच्यामध्ये किती घाण आहे, ते अशुद्ध आहे, ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. किती वेळा माझ्या मनामध्ये द्वेषयुक्त भावना उत्पन्न होते, किती वेळा मला समोरच्याच्या विषयी मत्सर वाटतो, किती वेळा मला राग येतो, किती वेळेला माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात. उच्चार सांभाळायला सांगितलेत महाराजांनी. किती वेळा अपशब्द बाहेर पडतात, काय होतंय माझ्या मनाच्या पातळीवर, हे पहिलं बघायला पाहिजे. म्हणजे द्वेष आहे, मत्सर आहे,
दुसऱ्याचं चांगलं आपल्याला पाहवत नाही. आपण बोलून दाखवणार नाही एखाद्या वेळेला, पण मनामध्ये काय अशुद्ध भाव उमटतात हे फार तपासून बघावं लागतं. शुद्ध असावे अंतःकरण, म्हणजे त्याला नामाचीच धग लावायची. म्हणजे भगवंताच्या नामाचं अधिष्ठान पाहिजे. ते कशासाठी? महाराज का सांगतात आपल्याला हे हवंय? कारण जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा भगवंताचं नाम, महाराज सांगतात तसं, विकाररूपी मोठमोठाले खडक फोडून टाकतं. किंवा महाराजांनी जे सर्पाचं उदाहरण दिलेलं आहे की बिळामध्ये सर्प शिरलेला आहे, त्याला बाहेर जर आपल्याला काढायचं असेल तर बाहेरनं तुम्ही कितीही आवाज केलेत किंवा काही वाजवलं तरी तो सर्प बाहेर येत नाही. मग अशाला काय करतात? त्या बिळामध्ये धूर घालतात, मग तो सर्प बाहेर येतो. तर विषय, वासना आणि विकारांचा जो खेळ मनाच्या पातळीवर चालू आहे ना, तो जणू काही सर्प आहे. आता त्याला जर बाहेर काढायचं असेल आपल्या हृदयातून, अंतःकरणातून, तर त्याला नामाची धग लावावी लागते. एकदा का ती नामाची धग लागली की विचार अत्यंत पवित्र होत जातात आणि विकार, विषय आणि वासनांचा जो खेळ मनामध्ये चाललेला असतो त्याला ती धग लागते आणि ते हळूहळू हळूहळू क्षीण होत जातं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जो अभ्यास करावा लागतो तो अंतःकरण शुद्धीचाच आहे. जसं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं तशी त्या माणसाची वाणी गोड होते. म्हणजे तोंडून जर अपशब्द बाहेर पडत असतील तर त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. म्हणजे महाराज म्हणतात ना, उच्चार सांभाळा, फार सांभाळावे लागतात. हे अवघड आहे. नैसर्गिकरित्या काय होतं, जेव्हा आपल्याला राग येतो, क्रोधायमान अशी अवस्था होते, त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीला आपण काहीतरी बोलून जातो. कदाचित तो आपला एक सात्विक संताप असतो. संतापाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. द्वेषयुक्त संताप, मत्सरयुक्त संताप, तसा एक सात्विक संताप पण असतो. पण शेवटी तो संतापच आहे आणि त्याची जागा पुढे विकारयुक्त अशा संतापामध्ये कधी घेतली जाईल हे आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही. म्हणजे शेवटी तो सत्वगुण तामसिक गुणामध्ये सुद्धा परावर्तित होऊ शकतो. फार सांभाळावं लागतं. कारण आपल्या तोंडून बाहेर पडलेले जे काही उच्चार आहेत, ती वाणी आहे, ती जर अपवित्र असेल, अशुद्ध असेल, ती दुसऱ्याला त्रासदायक अशी असेल तर दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. आता भगवंतानी काय सांगितलंय की मन हा माझा अवतार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या भावना दुखावता, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं मन दुखावता, तेव्हा तुम्ही भगवंताला दुखावल्यासारखं आहे आणि फार मोठं पाप आहे, फार मोठं पाप आहे. त्यामुळे आपल्याला अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणातनं जे काही उत्पन्न होतं ते सगळं उच्चारातून बाहेर पडतं आणि आपल्या आचरणातनं बाहेर पडतं. जर खरोखरी प्रपंच सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर ह्या 3 गोष्टी अगदी आपण मनापासून सांभाळल्या पाहिजेत, जीव की प्राण करून सांभाळल्या पाहिजेत. जिथे जिथे आपण चुकत असू तिथे तिथे महाराजांना जाऊन क्षमा मागायची, प्रायश्चित्त घ्यायचं, पण आपल्याला फार सांभाळावं लागतं. उच्चार म्हणून मौन बाळगा. महाराज दरवेळेला आपल्याला सांगतात की आवश्यकता नाहीये एवढं बोलण्याची. आपण बोलून फार अनेक प्रश्न उत्पन्न करतो प्रपंचामध्ये. जर आपण कमी बोललो तर खूपसे प्रश्न सुटतील. याचा अनुभव आपण घेऊया. खरंच आपण असं ठरवलं ना की महिनाभर अगदी गरजेपुरतं बोलावं, तर महिन्याभराने आपण आपल्या लक्षात येईल की खूपसे प्रश्न सुटलेले आहेत आणि खूपशा काही गोष्टी जिथे आपण अडकलो असतो त्या सगळ्या सुटलेल्या आहेत. आणि उपासनेच्या माध्यमातून जी काही ऊर्जा अंतरंगामध्ये उत्पन्न झालेली असते ती जेव्हा अशुद्ध, अपवित्र उच्चार किंवा वाणी न बाहेर पडतात तेव्हा ती सगळी ऊर्जा सुद्धा बाहेर पडते आणि ती भगवंताकडनं, सद्गुरूंकडनं कृपेने आलेली ऊर्जा आपण अशी घालवून बसतो. म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं असा प्रकार आपला होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की फार सांभाळा. आणि शेवटी पुढे आचरण. म्हणजे काही वेळेला क्रोध इतका अनावर होतो की आपण काय वागतोय आणि आपल्या हातनं काय चुकीची कर्म घडतायत हे आपल्याला कळत सुद्धा नाही त्यावेळेला. कारण काय आहे, जेव्हा आपण क्रोध ह्या विकाराचा सामना करत असतो त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी जागृत नसते. सत्सद्विवेक बुद्धी कधी जागृत राहते? भगवंताच्या स्मरणामध्ये जागृत राहते.
आणि आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे की ज्या वेळेला आपण अत्यंत रागावलेलो असतो, क्रोध अनावर झालेला असतो, त्यावेळेला भगवंताचं स्मरण आपल्याला राहत नाही. भगवंताचं स्मरण राहिलं नाही की आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. विवेक जागृत राहिला नाही की आपल्या हातनं चुकीची कर्म घडतात. चुकीची कर्म घडली, समोरच्याची मनं जर आपण दुखावली, तर फार मोठं पाप आपल्याला लागतं. ते कुठल्या अर्थाने आहे की महाराजांना जे आपल्याकडनं अपेक्षित आहे की एखाद्या साधकांनी त्यांच्या शिष्यांनी कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं आचरण ठेवायला पाहिजे, ह्या गोष्टींना जेव्हा आपण छेद देतो, त्यावेळेला आपल्या सद्गुरूंना अत्यंत क्लेश होत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की अरे तू सावर स्वतःला. आणि त्याच्यासाठी त्यांनी भगवंताचं नाम आपल्याला दिलेलं आहे. तो जो अनुग्रह होतो ना, तो इतका फार टेक्निकली घेतो आपण की हां, गुरु करायचा, मग आम्ही अमुक अमुक गुरुस्थानी गेलो, तिथून मंत्र घेतला. तसं नाहीये ते. ज्या वेळेला सद्गुरू त्यांच्या सत्तेनी त्यांनी प्रचंड उपासना करून सिद्ध केलेलं नाम जेव्हा आपल्याला देतात, त्यावेळेला त्याच्या पाठीमागे सद्गुरू पूर्णत्वाने उभे असतात. मग अशा वेळेला आपलं काय कर्तव्य आहे हे आपल्याला पाहावं लागतं. आणि म्हणून आपल्याला आचार विचार आणि उच्चार फार सांभाळावे लागतात. कारण प्रपंचामध्ये आपला संबंध सगळ्यांशी येतो. म्हणजे जोडीदाराशी येतो, आपल्या आईवडिलांशी येतो, मुलांशी येतो, नातेवाईकांशी येतो, आपण ऑफिसमध्ये काम करत असताना तिथल्या लोकांशी येतो, मित्रपरिवार असतो, आपल्या आजूबाजूला राहणारे सगळे आपले शेजारी लोक असतात, सगळ्यांशी आपला संबंध येतो. ह्या सगळ्या लोकांबरोबर आपण वागताना कितीही बुरखा पांघरला तरी का तो बुरखा पांघरतो? कारण लोकांनी मला नावं ठेवू नयेत ही आपली भावना असते. मनामध्ये काय चाललंय ते तुमच्या सद्गुरूंना कळत असतं, ते तुमच्या भगवंताला कळत असतं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला शुद्धता अंतःकरणाची करायची आहे. म्हणजे आपण खोटं खोटं लोकांशी गोड गोड बोलणार नाही. कारण महाराजांना आपल्या सद्गुरूंना कळत असतं की अरे तू खोटं खोटं वागतोयस, त्याच्याऐवजी तू मौन बाळग. म्हणजे तुला फार प्रेमाने वागता आलं नाही तरी एक वेळ चालेल, पुढच्या पायरीवर आपण तसं जाऊया, पण तू द्वेष किंवा मत्सर तरी ठेवू नकोस. हा फार बारकाईने करायचा अभ्यास आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मनामध्ये अशुद्ध भावना उत्पन्न होईल, जेव्हा जेव्हा मनामध्ये असा द्वेष उत्पन्न होईल, कोणाविषयी आपल्याला मत्सर वाटेल, कोणाविषयी राग येईल, कुठलीही अशुद्ध भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, कुठली वासना प्रबळ झाली मनामध्ये, ती वासना, विकार, विषयांचा जो खेळ मनामध्ये एकीकडे चालू असतो, तो सगळा आपल्याला नामाने शांत करता येतो. आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टी भगवंताचं अधिष्ठान ठेवून केल्या, तर प्रेमाच्या धाग्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बांधता येतं आणि ते खरं आणि शुद्ध प्रेम असतं, खोटं आणि बेगडी नसतं. अनेकदा आपण लोकांशी खोटं आणि बेगड्या प्रेमाने वागतो आणि आपला स्वार्थ साधून त्या व्यक्तीने नाही दिला की त्या व्यक्तीला आपण तितकंसं महत्त्व देत नाही आणि जे काही प्रेम वगैरे आपण दाखवत असतो ते वाऱ्यावर उडून जातं. म्हणजे आपल्याला सर्वांशी सलोख्याचे संबंध राखून प्रपंच करायचा आहे, पण ते खऱ्या आणि शुद्ध भावनेने. म्हणजे तो प्रपंच महाराजांना अपेक्षित असलेलं सुख तुम्हाला देईल आणि तो तुम्हाला तापदायक ठरणार नाही. मग लोकांशी संबंध बिघडायला कोण कारणीभूत आहे? तर जणू काही आपण स्वतःच कारणीभूत असतो. स्वतः म्हणजे आपल्यामध्ये असलेला अहंभाव आणि अहंकार. कारण आपण 2 पावलं सुद्धा मागे यायला तयार होत नाही. आपण प्रत्येकाला त्याचे दोष दाखवून देऊ. पण महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही समोरच्याचा दोष दाखवता तेव्हा त्या दोषाचं बीज तुमच्यामध्ये आहे. कारण एखादा विशिष्ट विकार आहे, आपण जेव्हा म्हणतो की समोरची व्यक्ती फार संतापी आहे आणि ती फार अशुद्ध बोलते किंवा अपशब्द उच्चारते, तर संताप म्हणजे काय, या भावनेचा तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ही भावना म्हणजे संताप हे कळेल का? म्हणजे त्याचं बीज तुमच्यामध्येच आहे ना. म्हणजे आपला अभिमान आणि अहंभाव हा सलोख्याचे संबंध बिघडवायला कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपण असा एक अभ्यास करूया ह्या उपक्रमाअंतर्गत की लहानपणापासून आजपर्यंत कोणाकोणाबरोबर माझे संबंध होते आणि जर कुठल्या कारणाने ते बिघडले असतील तर त्याची उजळणी करूया आपण आणि जाऊन त्या व्यक्तीपाशी जायचं. जर आपली त्याच्यामध्ये चूक असेल तर त्या व्यक्तीला जाऊन सांगायचं की अमुक अमुक वेळेला मी तुझ्याशी चुकीचं वागलोय किंवा बोललेलो आहे, तुला जमलं तर तू मला माफ कर.
आणि अशी क्षमा प्रार्थना करून आपण मागचं सगळं बंद करायचं आणि पुढे मात्र बारकाईने आपल्या आचार, विचार आणि उच्चारांकडे लक्ष द्यायचं, हे महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. घराला सुद्धा बंधन असतं, घराला सुद्धा एक वळण असतं. म्हणजे जेव्हा कुटुंबामधला प्रत्येक माणूस, कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती त्याचं जे ठरलेलं कर्तव्य आहे ते जेव्हा पाळतं किंवा त्या कर्तव्याचं वळण त्या व्यक्तीला जेव्हा असतं, तेव्हा आपण म्हणतो की घराला चांगलं वळण आहे. आणि जेव्हा घराला चांगलं वळण असतं तेव्हा ते घर सुखी होतं, असं महाराजांचं सांगणं आहे. पण काय होतं, आज आपण सगळीकडे बघितलं तर आपल्याला अशी एक परिस्थिती अनुभवायला येते की घरामध्ये आपली जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याविषयी आपल्या मनात फारसं सन्मान नाही, आदर नाही. काहीतरी आपण त्याला नाव देतो की मतभिन्नता आहे किंवा मतभेद आहेत. पण आपल्या आईवडिलांशी आपलं व्यवस्थित पटत नाही, आपल्या मोठ्या माणसांशी आपलं घरातल्या नीट पटत नाही. जोडीदाराचं त्याच्या जोडीदाराबरोबर पटत नाही, मुलांबरोबर आपलं पटत नाही. का पटत नाही? का आपण आदर ठेवू शकत नाही? प्रत्येक वेळेला आपला एवढा अहंभाव, अहंकार का आड येतो? कारण आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मी जे विचार करतोय, माझं जे मत आहे तेच खरं आहे आणि तेच घरामध्ये व्हायला पाहिजे. महाराज म्हणतात की 5 जण मिळून प्रपंच बनलाय, त्यात प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येकाला त्याच्या मनासारखं व्हावं असं वाटतं, तर सगळ्यांच्या मनासारखं होऊ शकतं का? म्हणजे कधीतरी आपल्याला 2 पावलं मागे यावं लागतं आणि दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्याला जगावं लागतं. म्हणून महाराजांनी मगाशी सांगितलं ना की सुख हे उपभोगण्यात किंवा ते ओरबाडण्यामध्ये नाहीये. तू सुखी होशील ना एखाद्या कारणाने, चल मी तुझ्यासाठी हे सोडून देतो, तुला आवडतंय ना म्हणून मी करतो, मला जरी आवडत नसलं तरी. ही जी त्यागाची भावना आहे ती खरी सुख आपल्याला उपलब्ध करून देते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवा, अंतःकरण शुद्ध ठेवा आणि या सगळ्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. मग घरातलं वातावरण कसं पाहिजे? महाराजांना घरातलं वातावरण कसं अपेक्षित आहे? तर ते अत्यंत शुद्ध पाहिजे, ते अत्यंत पवित्र पाहिजे, ते अत्यंत शांत पाहिजे. म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला सदाचाराने वागायचंय. सदाचार हा पाया आहे. नीतिधर्माचं आचरण असावं असं महाराजांनी सांगितलंय. म्हणजे परधन, परद्रव्य आणि परनिंदा ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला त्याग करायचा आहे. परस्त्री आपल्याला मातेसमान मानायची, निंदा करायची नाहीये, दुसऱ्याचं धन आपल्याला ओरबाडायचं नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे प्रपंचामध्ये अशांती उत्पन्न होणार आहे, तो प्रपंच सुखाचा होणार नाहीये. त्यामुळे आपण विचाराने अत्यंत पवित्र असावं. जर आपल्या मनामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर त्या शुद्ध अंतःकरणातनं शुद्ध आणि पवित्र असे विचार उत्पन्न होतात. बघा कसं आहे, अंतःकरण शुद्ध असेल तर विचार शुद्ध आणि पवित्र उत्पन्न होतात. म्हणजे अंतःकरण शुद्ध कधी होणार? जर आपण भगवंताचं नाम घेतलं, त्या नामाचं अधिष्ठान आपल्या प्रपंचाला असलं, आपल्या हृदयामध्ये भगवंताचं नाम त्याचं अधिष्ठान असलं की आपलं अंतःकरण शुद्ध होणार. अंतःकरण शुद्ध झालं की त्यातनं शुद्ध आणि पवित्र विचार बाहेर पडणार, म्हणजे विचारांची उत्पत्ती होणार. जेव्हा विचार शुद्ध आणि पवित्र असतील ते वाणी रूपातनं, पवित्र अशा वाणीतनं बाहेर पडणार, म्हणजे उच्चार चांगले असणार आणि आपलं आचरण चांगलं असणार. म्हणजे आपल्याकडे बघितल्यानंतर समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की हा माणूस खोटं वागत नाहीये, खरा आहे, शुद्ध आहे भावनेने. आणि हे सगळं महाराजांना आपल्याकडनं अपेक्षित आहे. म्हणून महाराज म्हणतात की उच्चार सांभाळा. ज्या जिव्हेनी तुम्ही भगवंताचं नाम घेता ती जर दुसऱ्याला अपशब्द उच्चारण्यात तुम्ही विटाळत असाल तर भगवंताला किती वाईट वाटत असेल. कारण तुम्ही दुसऱ्याचं अंतःकरण दुखावता, म्हणजे मन दुखावता. मन हा भगवंताचा अवतार आहे. म्हणजे काय की आपण भगवंतालाच दुखावल्यासारखं आहे. म्हणजे आपण नीतिधर्माने वागतो, आपली वागणूक कदाचित वाईट नसेल, पण हे सगळं कशासाठी? की लोकांनी मला नावं ठेवू नयेत म्हणून, किंवा जर आपण वाईट वागलो तर लोक मला नावं ठेवतील ही एक भीती असते. मग हा दिखाऊ चांगुलपणा कशासाठी? हे महाराजांनी अगदी परखडपणे आपल्याला विचारलंय. असली सुधारणा काय कामाची आहे? म्हणजे जगामध्ये आपलं वागणं असं असावं की आपल्याला कोणीही नावं ठेवू नयेत, पण आपलं वागणं पूर्ण शुद्ध असावं, ढोंग करू नये, आपल्या वागण्याविषयी कोणालाही शंका मनामध्ये येऊ नये. म्हणजे आजवर कळत नकळत आपल्या हातनं जे काही पाप झालं ते एकदा त्याचं कन्फेशन करायचं भगवंताच्या पुढे, सद्गुरूंपुढे, की हो महाराज माझे चुकलंय वागायला, भगवंता हे मी 10 ठिकाणी चुकीचं वागलेलो आहे, पण आता तू मला सांभाळ, मी तुझं नाम घेतोय, माझं प्रत्येक
वागणं तू सांभाळ, माझे उच्चार सांभाळ, जिथे जिथे मी चुकीन तिथे मी माणूस आहे, मी कधीतरी चुकीन, पण तू मला पुन्हा सांभाळून घे. अशा पद्धतीने आचार विचाराने जर आपण पवित्र होत गेलो तर आपल्याला भगवंताचं का बरं होता येणार नाही, असं महाराज आपल्याला विचारतात. म्हणजे प्रत्येक जण सुखासाठी धडपडतोय. प्रत्येकाला असं वाटतं की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी सुखी होईन. पण मग एक इच्छा पूर्ण झाल्यावर अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आता मी सुखी अशी अवस्था आपली होते का? नाही होत. म्हणजे एका इच्छेच्या पूर्ण होण्यात दुसरी इच्छा उत्पन्न झालेली आपल्याला आढळते. मग आपला प्रपंच सुखाचा होणार कसा? त्यासाठी महाराज काय सांगतात, की भगवंताचं अधिष्ठान ठेवा. म्हणजे आपल्याला प्रपंच करायचा आहे, भगवंताच्या स्मरणामध्ये करायचं आहे. मग त्या रामालाच तो प्रपंच अर्पण करायचा, किंवा अशी मनाची भूमिका ठेवायची, की हा प्रपंच रामा तू मला दिलायस, म्हणजे हा तुझाच आहे. आणि मी फक्त देहाने तो प्रपंच करतोय, म्हणजे देहाने मी फक्त प्रापंचिक कर्तव्य करतोय, म्हणजे माझी मनाने आसक्ती त्याच्यामध्ये आपण गुंतवलेली नाहीये. म्हणजे महाराज काय म्हणतात, की तुम्ही देहाने कर्तव्य करा आणि मन भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवा, म्हणजे तुमचा प्रपंच सुखाचा होईल. आणि रामाला अनन्य भावाने शरण जा. पुन्हा शरणागतीच्या आधी आपल्याला अहंभाव सोडावा लागतो, अहंकार सोडावा लागतो, आणि मगच भगवंताची कृपा होते. म्हणजे महाराज काय सांगतात, की बुद्धीपेक्षा किंवा पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्त असतं. म्हणजे सदाचरण आहे, भगवंताची निष्ठा तुमच्या मनामध्ये घट्ट आहे, आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकवून ठेवण्याची क्षमता तुम्हाला नामाने प्राप्त झालेली आहे. तर अशा वेळेला तो माणूस भगवंताकडनं येणारा आनंद भोगत असतो, जरी प्रापंचिक पातळीवर तो दुःखाचा सामना करत असला तरी. त्यामुळे सुख हे बाहेरून उत्पन्न करायचं नसून ते आपल्या मनामधूनच आपल्याला उत्पन्न करायचं आहे. आपली वृत्ती तशी बनवायची आहे, की आपण सुखामध्ये आहोत ही जाणीव अंतरंगामध्ये आपल्याला भगवंत मिळवून देतो. आणि म्हणून आपला हेतू शुद्ध असावा. म्हणजे हेतू शुद्ध असला की त्याला अनुसरून कृती सुद्धा शुद्धच होते, आणि मग प्रगती होते. महाराजांनी साधं एक सोपं उदाहरण दिलंय, की विहीर आहे, तर त्याला झरा आहे. तर झरा गोड पाण्याचा असला की विहीर गोड पाण्याने भरून जाते. म्हणून आपल्याला त्या विहिरीचं पाणी गोड लागतं. तसा हेतू शुद्ध असला की आपलं संपूर्ण अंतःकरण पवित्र होणार आणि आचरण सुद्धा पवित्र आणि शुद्ध होणार. त्यासाठी आपण रामाची प्रार्थना करायची आणि भगवंताच्या नामामध्ये राहायचं. ह्याच्यातच जीवनाचं सर्व सुख सामावलेलं आहे, असं महाराजांचं सांगणं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे भगवंताला शरण जायचं, अहंभाव सोडायचा, कर्तेपणा सोडायचा. पण कर्तेपणा तर आपण धरून ठेवलेला आहे. मग महाराज काय सांगतात, की मी करता नाही या भावनेने तुम्ही कर्म करा, म्हणजे त्याच्यामागे सुख येईल, असं महाराज आपल्याला सांगतात. म्हणजे सत्वगुणामध्ये भगवंत आहे, म्हणून आपण त्या मार्गाने जावं. आता सात्विक कर्म सुद्धा अभिमान उत्पन्न करतात, म्हणून बारकाईने आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे महाराज म्हणतात, की सात्विक कर्माचा अभिमान हा जास्त धोकादायक आहे. कारण एखाद्याने चुकीचं कर्म केलं तर त्याला पश्चाताप बुद्धीने तो भगवंताशी शरण जाईल, सद्गुरूंशी शरण जाईल, क्षमा मागेल, आणि तो त्यातनं मोकळा होईल. पण सात्विक कृत्याचा अभिमान जेव्हा मनामध्ये उत्पन्न होतो, तेव्हा तो साधनेला, उपासनेला, प्रगतीला जास्त घातक असतो. कारण शेवटी अभिमान हा हरळीसारखा आहे, तो वाढत जातो. आणि म्हणून व्यवहार सोडायचा नाही, प्रयत्नाला सोडायचं नाही. कारण आपण असं म्हणू, की सगळं जर आपल्याला प्रारब्धावर सोडून द्यायचं असेल, भगवंतावर सोडून द्यायचं असेल, तर मग कर्म कशाला करायचं? मग काहीही न करता आम्ही बसून राहू. तसं नाहीये. प्रयत्न आपल्याला पुष्कळ करायचा आहे, आटोकाटीने करायचा आहे. पण फळ भगवंताकडे द्यायचं. का? ते त्याच्यावर सोपवायचं. कारण प्रयत्न सुरू करायच्या आधी ह्याचं काय फळ असेल हे तुम्ही ठरवू शकता का? नाही ठरवू शकत. मग तुमच्याकडे त्याचा कर्तेपणा नाही, हे सिद्ध झालं. मग जर आपल्याकडे कर्तेपणा नाही, तो जर भगवंताकडे आहे, तर मग आपण अशा भावनेने राहायचं, की मी माझ्या व्यवहाराला, माझ्या प्रपंचाला जो उचित असं जे काही प्रयत्न आहे, जे काही माझं कर्तव्य आहे, ते मी आटोकाटीने करणार. मी पुष्कळ प्रयत्न करणार, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार. पण जेव्हा माझी पूर्णपणे कपॅसिटी संपेल तो प्रयत्न करण्याची, त्याच्यानंतर मात्र भगवंता आता तू बघ. तुला जे काही फळ द्यायचं असेल ते तू दे. ह्या भावनेने आपण राहिलो तर आपलं सगळं मन आपल्याला भगवंताकडे वळवता येतं. आणि अभिमान हा आपल्या चित्तशुद्धीमध्ये बिघाड उत्पन्न करतो. कारण शेवटी कर्तेपणा म्हणजे काय आहे? अभिमान आहे. म्हणजे आपलं कसं होतं, की आपण देवाजवळ काय प्रार्थना करतो,
की देवा किंवा महाराज, मी अमुक अमुक करतोय, तुम्ही मला यश द्या. म्हणजे मी करतोय ह्याच्यामध्येच कर्तेपण आहे. तुम्ही माझं हे सगळं व्यवस्थित घडवून आणा, ह्याच्यात कर्तेपण आहे. आपण जर असं म्हटलं की महाराज हे तुम्हीच घडवताय, भगवंता तुझ्या इच्छेने हे घडू दे, मला फक्त सत्सद्विवेक बुद्धी माझी जागृत ठेव, की आपल्याला त्या कर्तेपणातनं मुक्तता मिळते. मग एखादी गोष्ट घडली नाही की आपण म्हणतो ठीक आहे, महाराजांची इच्छा नाही, भगवंताची इच्छा नाही. हा जो सगळा भाग आहे आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागतो. म्हणून भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्या देहबुद्धीचं मरण आहे, अभिमानाचं मरण आहे. म्हणून महाराज म्हणतात की भगवंताचं स्मरण अखंड टिकवा, म्हणजे प्रपंच सुखाचा होईल. काय पुढे अजून महाराज सांगतात की तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, मग इच्छाच ठेवायची नाही, म्हणजे आपलं स्वास्थ्य बिघडत नाही. बघा महाराजांनी काय सांगितलंय, इच्छा ठेवू नका. लेट द थिंग्स हॅपन इन देअर ओन वे. म्हणजे काय, जसं येईल तसं स्वीकारा. मला असं हवंय, हे असंच घडलं पाहिजे, ही जेव्हा मनाची प्रचंड आपण एक तळमळ तळमळ करत असतो ना, त्यामुळे सगळं बिघडतं, म्हणजे स्वास्थ्यच बिघडतं. ठीक आहे, अशा पद्धतीने घडतंय का, रामाची इच्छा, असं होतंय का, महाराजांची इच्छा. म्हणजे 2-3 गोष्टी मनाचं स्वास्थ्य बिघडवायला कारणीभूत आहेत. एक म्हणजे आपण एखाद्या इच्छेची हाव धरावी आणि त्या इच्छेविरुद्ध गोष्ट व्हावी, किंवा आपल्याला मागच्या आपल्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या कर्मांची आठवण होते आणि आपलं मनाचं स्वास्थ्य बिघडतं. आणि तिसरं जे कारण आहे मनाचं स्वास्थ्य बिघडायला, ते म्हणजे आपल्याला उद्याची काळजी लागलेली आहे. म्हणजे महाराज सांगतात की माझ्यापाशी, रामापाशी येऊन ते काळजीचं गाठोडं ठेवा आणि मोकळं होऊन घरी जा. पण आपण काय करतो, आपल्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी घेऊन महाराजांच्या पुढे जातो, रामापुढे जातो, सगळं सांगतो, सगळं निवेदन करतो की मी अशा अशा दुःखाचा सामना करतोय, मला असा असा महाराज प्रॉब्लेम येतोय, तुम्ही बघा. हे सगळं झालं, ते तुम्ही बघा असं म्हणून ते सगळं ठेवतो का महाराजांच्या पुढे, आपण रामाच्या पुढे ठेवतो का, नाही. आपण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणाहून पुन्हा आपल्या घरी येताना तेच विचार असतात की आता बघू, महाराजांना सांगितलंय तरी बघू आता कसं होतंय. म्हणजे काय, चिंता काळजी घेऊनच घरी शिरणार आहात. एकदा महाराजांना दिलंय म्हटल्यानंतर विषयच नाही, अशी आपली मनाची भूमिका पाहिजे. ही मनाची भूमिका एका दिवसामध्ये तयार होत नाही, इट टेक्स टाइम. पण आपल्याला महाराजांनी जे सांगितले त्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास पाहिजे. म्हणजे काय, की पहिल्यांदा वर्तमानामध्ये जगत असताना कुठलीही इच्छाच ठेवायची नाही, म्हणजे इच्छेरहित राहायचं. म्हणजे भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळायची, म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळायची. बघा कसं आहे, तुमचं स्वतःचं काही ठेवायचं नाही. मला असं हवंय किंवा मला असं नकोय, किंवा हे महाराज का घडतंय, हे काही नाही. असं घडतंय का, ठीक आहे, निवेदन करा फक्त. मग रामाची इच्छा काय आहे, महाराजांची इच्छा काय आहे, ते माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे, हे जर डोक्यामध्ये पक्क ठेवलं तर मनाचं स्वास्थ्य राहतं. म्हणजे महाराजांना अपेक्षित असलेलं सुख तुम्हाला मिळेल. हा झाला वर्तमानाचा भाग, मनाची भूमिका कशी ठेवायची. दुसरं, दिवसभर गतकाळामध्ये, भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या उगाळत बसू नका, हे महाराजांनी सांगितलंय. आज आपण सगळेजण जुन्या गोष्टी उगाळून उगाळून अक्षरशः त्याचा कोळसा केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट मनाचं स्वास्थ्य बिघडायला, ते म्हणजे उद्याची काळजी. उद्याचा दिवस जसा उगवणार आहे आणि जसा मावळणार आहे हे ठरलेलं आहे, हे नियतीने ठरवलेलं आहे. उद्या काय होणार आहे, नियतीच्या गर्भामध्ये काय दडलेलं आहे हे ठरलेलं आहे. तुम्हाला फक्त त्याप्रमाणे जावं लागतं, मनाची भूमिका तशी सन्मुख करावी लागते. त्यामुळे भविष्याची सुद्धा काळजी करू नका. वर्तमानाचा क्षण जगत असताना आपल्या इच्छेमध्ये, म्हणजे भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळायची, आपली स्वतंत्र म्हणून इच्छा ठेवायची नाही. मनामध्ये एखादी इच्छा जरी आली तरी स्वास्थ्य बिघडवून द्यायचं नाही. इच्छा येणार, आपण माणसं आहोत, आपल्याला वाटणार 4 गोष्टी घडाव्या, पण महाराजांना निवेदन करायच्या, रामाला निवेदन करायच्या, म्हणायचं रामा, महाराज मला असं असं वाटतं व्हावं, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हे योग्य आहे तर ते तुम्ही घडवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला जे वाटते ते योग्य नाहीये तर माझ्या बाबतीत ते घडवू नका आणि आपल्या कामाला आपण निघून जायचं. अशा पद्धतीने जर वर्तमान क्षण जगला तर महाराजांना अत्यंत आनंद होतो आणि ते सुखाचा वर्षाव करतात आपल्यावर. म्हणून अमुक एक गोष्ट मिळावी ही बुद्धीच ठेवायची नाही. प्रत्येक वेळेला दिवसभर हे घोकत राहायचं, रामाची इच्छा, महाराजांची इच्छा, जे काही होईल ते महाराजांच्या इच्छेने होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट रामाने केली, प्रत्येक गोष्ट सद्गुरूंच्या कडे ती सोपवली
की आपल्याला त्या अखंड अनुसंधानामध्ये राहता येतं. म्हणून आपल्या मनासारखं व्हावं असं म्हणणं म्हणजे भगवंताची जी इच्छा आहे ती इच्छा आपण प्रमाण मानत नाही असंही काही वेळेला होतं. म्हणजे भगवंताची इच्छा काय आहे, सद्गुरूंची इच्छा काय आहे, त्याच्यामध्ये आपण आपली इच्छा मिसळायची. मग आपल्याला आनंद मिळत नाही, कारण आपण तशी इच्छा मिसळत नाही. रामावर आणि महाराजांवर आपली पूर्णपणे निष्ठा पाहिजे. म्हणजे ते जे काही आपल्या बाबतीत घडवतायत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते त्यांच्या इच्छेने घडतंय हे एकदा मनाशी पक्क बांधलं म्हणजे आपली मनोभूमिका अशी आपल्याला बनवता येते की जे व्हायचे ते होऊ दे. ते रामाच्या आणि महाराजांच्या इच्छेने होणार आहे आणि मी त्याला सन्मुख आहे. म्हणजे आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे. म्हणजे काय आहे थोडक्यात की आपलं सुख हे जगावर अवलंबून आहे का? तर आपलं सुख जगावर अवलंबून नाहीये. ते आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. मग आपल्या स्वतःवर जर ते अवलंबून असेल तर आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. आपण काय करतो? आपण जगाकडनं सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे घरातली सगळी माणसं माझ्याशी व्यवस्थित वागली, घरातल्या सगळ्या माणसांनी मला सन्मानाने वागवलं, की माझ्या मनामध्ये सुखाची भावना उत्पन्न होणार. मी घरातनं बाहेर पडलो, की बाहेरच्या जगातल्या सगळ्या लोकांनी माझ्या मनासारखं केलं, माझं मन राखलं, की मला सुख उत्पन्न होणार. मला हवी ती वस्तू मिळाली, की मला सुख मिळणार. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, की मला सुख मिळणार. ही सुख मिळवण्याची जी भावना आहे ना किंवा हे असं घडलं म्हणजे माझा प्रपंच सुखाचा आहे. तर हे खरंच आपल्याला तसं होतं का? अनुभवायला येतं का आपल्याला? नाही येत. घरातली माणसं सुद्धा आपल्याला तितकीशी सन्मानाने वागवतात का? नाही वागवत. घरातनं बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दुनियेतला प्रत्येक माणूस तुमच्या मनासारखं वागेल का तुमच्याशी? नाही वागणार. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडणार का? तर घडणार. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळणार का? तर मिळणार नाहीत. तुम्हाला त्या ॲक्सेप्ट करावं लागणार. ही जी सगळी बाजू आहे, ह्याचा जर बारकाईने अभ्यास केला, तर मग आपल्या मनाची भूमिका अशी बनवायची, की हे काहीही जरी घडलं तरी माझ्या मनाची अवस्था सुखाची जी आहे, जी महाराजांच्याकडनं मला मिळालेली आहे, जी माझ्या सद्गुरूंकडनं मला मिळालेली आहे, जी भगवंताचं नाम घेऊन मला मिळाली आहे, त्याच्यामध्ये बिघाड होणार नाही. म्हणजे काय? की भले घरातल्या लोकांनी आपल्याला फारसं सन्मानाने वागवलं नाही, तरी आपली मनाची भूमिका सुखाचीच पाहिजे. कारण आपल्याला ते भगवंताकडनं मिळतंय ना सुख. आपल्याला महाराजांकडनं मिळतंय. मग इतर लोकांबरोबर आपलं काय कर्तव्य ते करायचं आणि मोकळं व्हायचं. बाहेरच्या जगातल्या लोकांनी तुमच्या मनासारखं नाही वागलं, तरी एखाद्या वेळेला सांगून बघायचं, "बरं बाबा तुला पटलं तर बघ, नाहीतर सोडून दे." अशी भूमिका पाहिजे. किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली, तर ती मनाविरुद्ध होणारच. सगळ्यांच्याच मनासारखं कसं होईल? कधी आपल्या मनासारखं होतं, कधी आपल्या मनाविरुद्ध होतं. तर दोन्ही गोष्टी आपल्याला त्रयस्थ दृष्टीने स्वीकारता आल्या पाहिजेत. कारण बरं वाईट जाणण्याची जी बुद्धी आहे, म्हणजे ज्याला सत्सद्विवेक बुद्धी म्हणतात, ती परमेश्वराने फक्त आपल्याला दिलेली आहे. इतर योनींमध्ये जन्मलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना ती नाहीये. मनुष्याला आहे की सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं. आणि म्हणून हा देह मिळालाय ना, तर तो नामासाठी घालवा असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे भगवंताचं जर सदा सर्व काळ आपण स्मरण ठेवलं तर आपला प्रपंच का नाही सुखाचा होणार? म्हणजे रामाची भक्ती करण्याने आपला प्रपंच आपल्या अपेक्षेपेक्षा सुखाचा होईल असं महाराजांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. नामामध्ये तल्लीन झाला तर सुखदुःख बाधणार नाही. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर महाराजांनी काय उदाहरण दिलंय की जसं अर्जुनाने त्याच्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हातामध्ये दिल्या, तशा आपल्या आयुष्याच्या दोऱ्या, आपल्या आयुष्याचा लगाम आपण सद्गुरूंच्या हातामध्ये द्यायचा. तुम्हाला कसं घडवायचं तसं घडवा. आपण फक्त नामस्मरण करत राहणे, दिवसभर आपल्या विचारांकडे आपलं लक्ष पाहिजे. काय विचारांची उत्पत्ती होतीये अंतःकरणामध्ये त्याच्याकडे लक्ष पाहिजे. आपल्या तोंडून काय बाहेर पडतंय त्या उच्चारांकडे लक्ष पाहिजे. आपल्या हातनं काय वागलं जातंय, कर्म काय घडतायत त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. जर हे सगळं शुद्ध असेल, तर प्रपंच खात्रीने सुखाचाच होणार. म्हणून महाराज काय सांगतात, की सुख हे शेवटी समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचं होणं ही समजूतच तेवढी खरी आहे. मग जगातले सगळे लोक सुखासाठी धडपडतायत, प्रयत्न करतायत. आज जगामध्ये अत्यंत मोठ्या मोठ्या सुधारणा होत आहेत. पण मनुष्य प्राणी सुखी आहे का? तर नाहीये. सुधारणा पुष्कळ झालेत. म्हणजे त्या खऱ्या सुधारणा आहेत का मग? की ज्या माणसाला सुख देऊ शकत नाहीत, आत्मिक समाधान देऊ शकत नाहीत. बाह्य जगातल्या भौतिक गोष्टी मिळाल्या मनुष्याला, पुष्कळ मिळाल्या या सुधारणेमुळे. पण त्याने देहाचं सुख वाढलं. देहाचं सुख जेवढं वाढतं तेवढं देहाची आसक्ती वाढते.
तेवढा अहंभाव वाढतो, तेवढा अहंकार वाढतो, शरणागती राहत नाही आणि आपण भगवंतापर्यंत पोचू शकत नाही, सद्गुरूंपर्यंत आपण पोचू शकत नाही. म्हणून महाराज काय सांगतात की आजारी माणसाचा ताप जेव्हा निघतो तेव्हा तो खरा बरा झाला आपण असं म्हणतो. त्यामुळे मानव सुखी कधी झाला तर ज्या काही सुधारणा जरी झालेल्या असल्या त्या सुधारणा किंवा ते सुख जर त्याला आत्मिक समाधान देत असेल तरच तो सुखी झाला. मग ह्या भौतिक सुधारणा मनुष्याला आत्मिक समाधान देत आहेत का? नाही देत आहेत. मनुष्य अजून अधिकाधिक तो अस्वस्थ होतोय. जेवढ्या सुधारणा इकडे वाढतायत भौतिक जगामध्ये तेवढा मनुष्य त्याचं स्वतःचं सगळं सुख हरवून बसलाय. मग महाराज म्हणतात की बैठक घाला, त्या रामापुढे बसा, डोळे मिटा, ध्यान करा, स्वतःची सुधारणा करा, स्वतःचं अवलोकन करा आणि ते सुख भगवंतापासनं मिळवा, बाह्य सुखांपासनं मिळवू नका. म्हणून आपलं प्रापंचिक सुख महाराज काय सांगतात की वरवरनं दिसायला ते अगदी बाळसेदार दिसतं, पण ते बाळसं आहे का? नाहीये, ती सूज आहे. आणि म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपलं काय होतं, आपलं जसजसं वय वाढत जातं तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी एक जबाबदारी आहेत, आपल्याला काहीतरी कर्तव्य आहेत. म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये जात असतो तेव्हा शाळेचा अभ्यास करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. थोडं पुढे कॉलेजमध्ये येतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागतात. आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचंय, आपल्याला चांगली नोकरी लागली पाहिजे, चांगला व्यवसाय आपल्याला करता आला पाहिजे, हे एक आपल्या डोक्यामध्ये असतं. जेव्हा ते आपलं वय थोडं आपण पुढे येतो मग आपली नोकरी सुरू होते किंवा व्यवसाय सुरू होतो, त्याची काही सगळी आपली टेन्शन्स असतात, आपल्याला काही आपल्या महत्वाकांक्षा असतात, मला हे हवंय ते हवंय, ते सगळं मिळवण्यात ती धडपड करण्यामध्ये माणसाचं सगळं वय निघून जातं. मग लग्न होतं, मुलं बाळं होतात, त्यांचं सगळं बघायचं, मग घरातल्या माणसांचं बघायचं, सगळं करता करता तो स्वतः मनुष्य वृद्ध होतो. मग शारीरिक तक्रारी सुरू होतात, शरीर थकतं, मग डोळ्याला दिसत नाही, कानांनी ऐकायला येत नाही, अनेक गोष्टी होतात, खाल्लेलं अन्न पचत नाही, सगळ्या गोष्टी आहेत, हॉस्पिटलायझेशन आहे, सगळ्या गोष्टी. कुठे गेला भगवंत? कुठे गेले आपले सद्गुरू? कधी आपण मिळवणार ते? सगळं तसंच राहतं ना. म्हणजे वय वाढत जातं, व्याप वाढत जातात, पण वेळीच आपण जर स्वतःचं अवलोकन केलं नाही, वेळीच आपण उपासनेच्या मार्गावर आलो नाही, तर जणू काही पुढच्या जन्माची तयारी आपण करत असतो हा जन्मच भोगत असताना. मग ह्या जन्मामध्ये आपल्याला जर सगळ्यातनं मुक्त व्हायचं असेल तर पहिलं सद्गुरूंना शरण जायचं, पहिलं भगवंताला शरण जायचं. नाहीतर काय होतं, प्रपंचातली आसक्ती इतकी वाढत जाते, विषय वासना आणि विकारांचा खेळ इतका वाढतो की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा तुमच्यातलं आत्मस्वरूप तो देह सोडून बाहेर पडतं त्यावेळेला ते काय घेऊन बाहेर पडणार आहे? तर हे सगळं घेऊन बाहेर पडणार आणि ह्या सगळ्याची पूर्तता करण्यासाठी, हे भोग भोगण्यासाठी तो पुन्हा जन्म घेणार, पुन्हा नवीन देह धारण करणार, कारण आपला जन्मच मुळी वासनेमध्ये आहे. पण महाराज काय सांगतात की एखाद्या नदीचा, गंगेचा उगम जसा, उगमापाशी जशी नदी पूर्णपणे स्वच्छ किंवा निर्मळ असते, तसा जन्म जरी वासनेतनं झालेला असला तरी त्या क्षणी तो अत्यंत निर्मळ असा ते आत्मस्वरूप असतं. पण पुढे पुढे काय होतं, त्या निर्मळ मनावर विषय, विकार आणि वासना ह्यांचे पगडे बसतात, आवरण तयार होतात. म्हणजे काय होतं, गंगा म्हणजे आता महाराजांनी दिलेलं आहे उदाहरण आहे की गंगेचं पाणी जसं वाहत जातं तसं तसं ते पुढे गढूळ गढूळ होत जातं. मग आपण आपण आयुष्य जगत असताना सुद्धा विषय, वासना आणि विकारांचे जे काही आघात मनावर होत असतात, वासनांचं प्राबल्य असतं, विकार उफाळून येत असतात, त्यामुळे आपलं शुद्ध असं अंतःकरण मलिन होतं, अशुद्ध होतं. आता महाराज सांगतात की जसं पाणी जर गढूळ असेल तर जसं पाण्यामध्ये तुरटी फिरवून आपण त्याचा साका सगळा खाली जमा होतो आणि वर शुद्ध पाणी आपल्याला मिळतं, तसं नाम घेऊन ती अशुद्धता सगळी नष्ट होते आणि शुद्ध अशा अंतःकरणाचा झरा लागतो. त्यामुळे आपण जेव्हा प्रारब्ध भोग भोगत असतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की काय माहिती आपल्या हातनं काय चुकीची कर्म घडली आहेत, मागच्या जन्मात मी काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून मला ह्या जन्मात हे भोगावं लागलं. आता हे जर तत्वज्ञान आपल्याला कळलं तर मग या जन्मात आपण का चुकीचं वागतोय, म्हणजे आपल्याला पुढच्या जन्माची तयारी करायची आहे का? कारण मग पुढच्या जन्मात आपण हेच म्हणणार की मागच्या जन्मात आपण काय चुकीची कर्म केली आहेत देव जाणे, म्हणजे पुन्हा आपण ते देवावर ढकलून देतो. म्हणजे जर आपल्याला हे तत्वज्ञान कळलं
की मागच्या बऱ्या वाईट कर्मांचा परिणाम आपल्याला प्रारब्ध स्वरूप म्हणून आपल्याला आज ह्या जन्मामध्ये दुःखदायक ठरतोय, तर वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि पुढच्या जन्माची तयारी न करता ह्या जन्मातलं सगळं ह्याच जन्मात संपवलं पाहिजे. म्हणजे काय होईल की पुढचा जन्म आपल्याला चुकवता येईल. मग जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर त्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे भगवंताचं आपण नाम घेत गेलो तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहणार. आणि आपण मगाशी बघितलं तसं जर बुद्धी विवेक जागृत राहिला तर आपल्या हातनं चुकीची कर्म घडत नाहीत. चुकीची कर्म घडत नाहीत किंवा घडली नाहीत याचा अर्थ पाप होत नाही आपल्या हातनं. आपल्याला पाप लागत नाही किंवा पाप घडत नाही. आणि जी पुण्यकर्म घडतात ती जेव्हा अशी भावना ठेवतो, म्हणजे आता इथे कर्तेपणा बाळगत नाही, त्यावेळेला ती सगळी भगवंतार्पणमस्तूच असतात. म्हणजे कर्म सुरू करायच्या आधीच आपण म्हणतो की भगवंता तूच हे कर्म करतोयस. कर्म करत असताना सुद्धा म्हणतो की महाराज भगवंता तुमची जशी इच्छा असेल तसं हे कर्म घडू दे. आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण जर ते भगवंताला अर्पण केलं तर त्या कर्मातनं मिळणारं पुण्य सुद्धा भगवंतालाच अर्पण असतं. आणि ज्या क्षणी हे पाप पुण्य एका समान पातळीवर येतं त्यावेळेला तो मोक्षाचा अधिकारी होतो आणि मग त्याला पुढचा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणून आपण महाराज सांगतात तसं भगवंताच्या अखंड स्मरणामध्ये राहा. पण आपली समजूत अशी आहे की जी माणसं श्रीमंत आहेत किंवा जी माणसं वैभववान आहेत ती अत्यंत सुखीच असणार, अशी एक आपली समजूत असते. पण त्या श्रीमंत वैभववान माणसांकडे जाऊन आपण जर बसलो तर आपल्याला कळतं की ती माणसं काय दुःख भोगत असतात. म्हणजे थोडक्यात काय की ते सुख हे काही पैशावर अवलंबून नाहीये, ते आपल्या मनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. आणि म्हणून ज्याच्या प्रपंचाला भगवंताचा अधिष्ठान नाही त्याचा प्रपंच कुचकामी आहे. ह्या सर्व गोष्टी कुचकामी ठरतात. म्हणून ह्यातनं आपल्याला वेळेवरच मार्ग काढावा लागतो आणि तो संतांनी आपल्याला दाखवून दिलाय. आणि तो मार्ग म्हणजे भगवंताचं नाम. हा एकमेव मार्ग आहे. महाराज सांगतात तसं तुम्ही एक पाऊल टाका, भगवंत 10 पावलं तुमच्यापर्यंत टाकेल. तुम्ही थोडी तरी नामामध्ये गोडी दाखवा, थोडा तरी निश्चय करा. आपल्याला नाम हे बळजबरीने घ्यावं लागतं. आज आपली अशी अवस्था आहे की आज मी नाम घेतलं, 2-3 दिवस माझं नामस्मरणच झालं नाही. मग परत मी थोडा वेळ मला मिळाला, मी नामस्मरण केलं आणि मग आपण नंतर म्हणणार की नामाचा अनुभव काही मिळत नाही. तसं होणार नाही. आपल्याला बळजबरी करावीच लागते स्वतःवर. आपल्याला ते बळजबरीने नाम घ्यावंच लागतं. आणि रोज जेव्हा आपण नाम घेत जाऊ तसंच अंतरंग शुद्ध होत जातं. म्हणजे महाराज म्हणतात की सुधारणा ही हळूहळू व्हायला पाहिजे. जर ती अशी एका दिवसात झाली तर ती अनैसर्गिक आहे. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या ती सुधारणा अगदी हळूहळू व्हायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही वेळेला जागे व्हा, नाम घ्या भगवंताचं, योग्य मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करा, म्हणजे सगळं काही मिळेल. म्हणजे आपला प्रपंच वरवरनं सुखाचा असतो, त्याच्यामध्ये सगळं काही असतं. घर आहे, घरामध्ये सगळ्या वस्तू आहे, काय प्रापंचिक सगळं सुख आहे, पैसा अडका आहे, सगळं काही, बँक बॅलन्स, सगळ्या गोष्टी आहेत. पण महाराज काय म्हणतात की हे बाळसं नाही आहे, ही सूज आहे. कारण तुम्ही सुखी आहात का एवढं सगळं असून? तुम्ही स्वस्थ आहात का? तुम्ही निवांत बसलेले आहात का? स्थिर बुद्धीने राहताय का? नाही. कर्म व्यवस्थित आहेत का? नाही. उच्चार चांगले आहेत का? पवित्र आहेत का? नाही. वाणी शुद्ध आहे का? नाही. आचरण शुद्ध आहे का? नाही. अंतःकरण शुद्ध आहे का? नाही. मग काय प्रपंच सुखाचा आहे? तो तुम्हाला सुख देणार आहे का? नाही. मग आपल्याला खऱ्या पद्धतीने महाराजांना हवा असा जर प्रपंच सुखाचा करायचा असेल तर ते सुख विषयामध्ये न भोगता आपण भगवंताकडनं येणारं जे सुख आहे ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी नामामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं जर अधिष्ठान आपल्याला जर असेल आपल्या संपूर्ण आयुष्याला, आपल्या जगण्याला, आणि त्या भगवंताच्या नामामध्ये आपण जर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवत असू तर आपले उच्चारही पवित्र होतात, वाणी शुद्ध होते, आपलं आचरण शुद्ध होतं. आणि असं जेव्हा आपण शुद्ध आचरण ठेवतो, शुद्ध अंतःकरण ठेवतो आणि भगवंताचं स्मरण ठेवतो आणि कुठली आसक्ती न ठेवता आपण उत्तम पद्धतीने प्रापंचिक कर्तव्य पार पाडतो, सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागतो, शुद्ध हेतू मनामध्ये ठेवतो, सगळ्यांशी सलोख्याने वागतो, त्यावेळेला आपला प्रपंच सुखी होतो, हे महाराजांचं सांगणं आहे. जय श्रीराम.